सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय। नवजाला 133 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। कोयना नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। कोयनेतून 11,046 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा सुरू करण्यात आलाय। शेतात पाणी साचून पिकांचं मात्र नुकसान झालंय। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण पसरलंय। पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ माजवलेला असून एकंदरीतच नवजा खोऱ्यात 113 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर महाबळेश्वर तालुक्यामध्ये 6,500 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। सातारा जिल्ह्यातील उरमोडी, महू, त्याचबरोबर कोयना, वीर धरण, धोम धरण हे पूर्णतः 100% भरलेले आहे। तर पाण्याचा विसर्ग आज सकाळीच पाटबंधारे विभागाने त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडलेला आहे। नदीपात्रातल्या परिसरातील नागरिकांना पूर्णतः त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। महाबळेश्वर तालुक्यातील वेण्णा तलाव पूर्णतः क्षमतेने भरला असून तो तलाव ओव्हरफ्लो होत आहे। त्याचबरोबर एकंदरीतच सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा, मान, खटाव, त्याचबरोबर जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातील जी शेती आहे ती या पाण्याखाली गेली असून पिके कुजण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। शेतकऱ्यांमध्ये आता आर्थिक नुकसान मोठं झालेलं आहे। शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी देखील केलेली आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी आता शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे देखील करायला लावले आहेत। त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील या परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची दखल घेत संबंधित महसूल विभागाला या परिसरातील शेती जी नुकसान झालेली आहे त्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करायला सांगितलेले आहेत। कॅमेरामन वसीम सह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।